मुर्दाबाद वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय भीम सगळ्यांना। मी स्नेहल सोनी वंचित बहुजन आघाडीची मुंबई प्रदेश अध्यक्ष। गेल्या काही दिवसापासून ह्या महाराष्ट्रामध्ये एक सनस्त खड्ग नावाचं एक नाटक प्रसारित झालं होतं आणि त्या नाटकामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांवरती अत्यंत खालच्या दर्जाचं भाष्य त्या नाटकामध्ये होतं आणि वारंवार आम्ही तिथले जे नाटककार होते, तिथले जे कलाकार होते, निर्माते होते, त्यांना सतत आम्ही पाठपुरावा करत होतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या नाटकामध्ये जे काही गौतम बुद्धांच्या विरोधामध्ये जे भाष्य झालेलं आहे किंवा जे काही स्टेटमेंट आहे तर ते त्यांनी दुरुस्त करावं असं आम्ही त्यांना सांगितलं होतं। पण गेल्या काही दिवसाआधी मुंबईमध्ये बोरिवली इथे आम्ही एक आंदोलन केलं होतं, तेव्हा देखील आमच्या वंचितच्या कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीने अटक केलं गेलं होतं आणि आज देखील आम्ही विलेपार्ले इथे आलो असता आम्हाला इथल्या पोलीस प्रशासनाने दबाव करत आणि आमच्या महिलांवरती अंगावरती येऊन पोलिसांनी आम्हाला इथे या गाडीमध्ये जबरदस्ती भरलेला आहे आणि तिथले जे कोणी पोलीस प्रशासन पुरुष होते त्यांनी महिलांवरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी बोलताना चुकीच्या पद्धतीने बोललेले आहेत। शिवाय महिलांना आतमध्ये घेत असताना सुद्धा त्यांच्या अंगावरचे कपडे खेचलेले आहेत आणि अशा पद्धतीचा जातीवाद इथल्या पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत केलेला आहे। आम्ही हे नाटक तर चालू देणार नाहीच, पण यानंतर ह्या नाटकाचे जिथे जिथे प्रयोग असतील तिथे तिथे वंचितचे कार्यकर्ते जाऊन हे प्रयोग उधळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहोत। आमच्यावरती केसेस जरी दाखल केल्या तरी आम्हाला त्याच्याशी फरक पडत नाही। आम्ही ही रस्त्यावरची लढाई अशाच पद्धतीने लढत राहू। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा ये सरकार हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डर मुर्दाबाद वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सुजय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, सुजय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जोपर्यंत हे नाटक बंद होत नाही किंवा त्याच्यामध्ये असलेले जे काही गौतम बुद्धांच्या विरोधात असलेले स्टेटमेंट्स आहेत ते जोपर्यंत इथले निर्माते मागे घेत नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई आमची चालू राहणार आहे। आणि माझं वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे, जिथे जिथे हे नाटक असेल, भविष्यात जिथे कुठे हे नाटक असेल, हे नाटक उधळवण्यासाठी आपण तिथे जाणं गरजेचं आहे। आज इथे ह्या महिलांना आपण बघू शकतो आधार कार्ड मातामध्ये किती जातीभेद या लोकांमध्ये आहे थिएटरमध्ये गेल्यावरती हा जातीवादच आहे। आमच्या आडनाव बघून आम्हाला बाहेर काढलेलं आहे, आम्हाला तर जाऊच दिलं नाही आतमध्ये, आम्हाला काही माहिती पण नव्हती मोर्चा आहे की काय आहे, तिकीट काढून करायला आलं नाही का आम्ही त्याच्यामध्ये काय आहे काय नाही बघितलं ज्या अर्थी निर्माते सांगतात की आम्ही त्या नाटकामध्ये जो काही चुकीचा भाग होता हा आम्ही डिलीट तिथे तो भाग आम्ही तिथून त्यांनी हे केलेला आहे। त्या ठिकाणी ते नाटक बघण्यासाठी तिथे चाललो होतो, पण ते नाटक आम्हाला बघण्यासाठी देखील इथल्या सत्ताधाऱ्यांनी इथल्या प्रशासनाने रोखलेलं आहे आणि आम्हाला आज ह्या जाणून बुजून काही तिथे आम्ही कुठलीही घोषणा सुरुवातीला केलेली नव्हती, काही कुठे बोललेलो नव्हतं, तरी सुद्धा आम्हाला इथे पोलीस स्टेशनला त्यांनी आज इथे आणलेलं आहे। आम्ही विलेपार्ले इथे आहोत पोलीस स्टेशनला।